शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत तासाभरापासून चर्चा सुरू। तर आता एकनाथ शिंदे बावनकुळेही चर्चेसाठी उपस्थित। बैठकीनंतर बच्चू कडू हे आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार। नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरेंचा शिंदेंवरती हा निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटली आहे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याच्या मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। तर एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्यानं झाला मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। कोणतीही थकबाकी नाही असं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। मुलांना काही झालं असतं तर केसरकरांनी जबाबदारी घेतली असती का? काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा सवाल। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवल्यावरती वडेट्टीवारांचा हा सवाल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर्समधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार। धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर मी असमाधानी, कायदेशीर बाजू तपासावी लागेल। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप। संबंध नसताना माझं नाव जोडलं, मुरलीधर मोहोळ यांचा हा आरोप। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना आता 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने अटकेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कुणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना हा शब्द। राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत 15 नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रिया। 2025-26 मध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांची हमी भावानं खरेदी करणार। नोंदणी प्रक्रिया सुरू।